चालू केलं. HbA1c होते, डायबिटीस होता 9.6. हो हरकत बसा की गप जरा, त्यांचं त्यांनी सांगू देत की. आजाराच्या 3 गोळ्या चालू होत्या 1,000ची. त्या आता 250 वर आली. रात्रीची फक्त 250 ची चालू आहे. 6.2 HbA1c आलेला आहे. ओके, आलं की. किती वर्षापासून डायबिटीस होता गजानन सर? 2005 पासून होता. ओके, म्हणजे 20 वर्ष झाली. हो, 20 वर्षापासूनचा डायबिटीस आता 3 गोळ्या 250-250च्या आहेत, म्हणजे 750 mg कमी झाले. 750 750 750. नाही. 1,000च्या 3 गोळ्या चालू होत्या, आता फक्त 250 ची चालू आहे. किती आहेत 250च्या? एकच. बर, ओके, भारी. अरे ना, 20 वर्षाचा डायबिटीस आणि त्याच्याशिवाय अजून काय एनर्जी मध्ये आणि याच्यामध्ये फरक? आता एकदम वाटतं असं. येस, ओके. बघा, डायबिटीस मध्ये स्वतः काम केल्यानंतर रिव्हर्स येतो का? येतो. गजानन सर, गोळ्या कमी व्हायला सुरुवात ही कुठल्या महिन्यापासून, किती महिने कंटिन्यू केल्यानंतर झाली? 4 महिन्यापासून झाली सुरुवात. ओके, आणि किती महिने लागले एकूण टोटल गोळी एवढ्या कमी व्हायला? म्हणजे सगळ्या आता ह्यात कमी झालेत हे 17 महिने लागले. तुम्ही काम करायला लागल्यानंतर 17 महिन्यानंतर एवढा फरक आहे. बरोबर आहे, मी कायम बोलते बघा, जेवढी वर्ष लागलेत तुम्हाला तेवढे महिने स्वतःवर काम करा. स्वतःवर काम केल्यानंतर रिव्हर्स येतात. नाईट असल्यामुळे काय झोपायचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तो थोडा वेळ लागला जास्त. ओके, काय काम करता गजानन सर? पोस्ट ऑफिस मध्ये आहे सध्या. पोस्ट ऑफिस? मग पोस्ट ऑफिसला रात्री कसं काम असतंय? नाईट ड्युटी असते अशी. ओ बर, आम्हाला पोस्ट सगळे दिवसा मिळते, म्हणा दिवसाच ड्युटी असते. पार्सल इकडे तिकडे सगळं पाठवायचं काम. 7 किलो वजन कमी झालं मॅडम. त्याच्याबरोबर वजन पण 7 किलो कमी झालं. ओके, एकदम भारी. जोरदार क्लॅपिंग करू आपण गजानन राणे सरांसाठी. डायबिटीसचा रिझल्ट ज्या वेळेला येतो ना, खरंच मी तुम्हाला सांगते, या लोकांची एनर्जी पण खूप डाऊन असते बर का. एनर्जी खूप कमी असते. त्या एनर्जीवर काम झालं, डायबिटीस रिव्हर्स आला, एवढा HbA1c 6.2 वर आला, आणि 1000 mgच्या 3 गोळ्यांवरनं फक्त 250 mg ची गोळी त्यांच्या डॉक्टरांनीच कमी केल्या, नाहीतर आम्ही लोकांनी कमी केलेली नाहीये. त्यांच्याच डॉक्टरांनी त्यांच्या गोळ्या कमी केलेल्या आहेत. इथं गोळ्या स्वतः कोण बंद नाही करत. इथं तुम्ही जे काम करायला लागलाय त्याच्या बरोबर एक आपण स्वतः काम करायला लागलो तर औषधाचे इफेक्ट चांगले होऊन तुम्ही डायबिटीसच कंट्रोल, शुगरच रक्तात आली नाही तर डॉक्टर कशाला गोळ्या चालू ठेवतील? ती लाईफस्टाईल त्यांनी ऍड ऑन केल्या. ओके, चलो आता आपण जाणार आहोत उमा परब ताईंच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करू आपण उमा ताईंसाठी. नमस्कार मॅडम, सर्वांना नमस्कार. शतायुषी फॅमिलीला मी उमा परब सिंधुदुर्ग कुडाळ मधून बोलते. प्राथमिक शिक्षिका आहे. मी गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये 2025 मध्ये जॉईन झाली. 2025 डिसेंबर मध्ये 2024 डिसेंबर मध्ये जॉईन झाली. वर्ष होऊन गेलंय मला. पहिल्या मॅरेथॉन मध्ये भाग घेतला मी. 44 दिवसांची होती. त्या मॅरेथॉन मध्ये माझं वजन जवळजवळ 7 किलो कमी झालं. मिस्टरांचं 10 किलो कमी झालं वजन. मला सुरुवातीला पित्ताचा त्रास होता, सांधेदुखी होती आणि एनर्जी कमी. आता कालचाच अनुभव सांगते. आमच्या इथे जत्रा असते अंगणेवाडीची. मग त्या जत्रेत गेलेलो, रात्री 3 वाजता आलो आणि 3 वाजता आल्यानंतर 3:30 पर्यंत झोपणं, पुन्हा 6 ला उठली आणि शाळेत गेली. पण मला असं थकवा अजिबात जाणवला नाही.
झोप वगैरे काहीच नाही, पूर्ण फ्रेश होते मी. हा कालचा अनुभव. तसं सांधेदुखी पण माझी बरीच कमी आहे. पित्ताचा त्रासही हल्ली पित्त झालेलं मला आठवतच नाहीये, म्हणजे काय खाल्लं पित्त झालं असं नाही आठवत आहे. किती असे बरेच वर्षापासून सांधेदुखी आहे? सांधेदुखी जवळजवळ 4-5 वर्ष झाली. ओके. हा. आणि पित्ताचा हा पित्ताचा त्रास म्हटला किती वर्षापासून? हा पित्ताचा होता, 10-1 वर्ष तरी होता पित्ताचा त्रास. ओके. हं. डॉक्टर तो आणि हा माझ्यापेक्षा माझ्या मिस्टरांना चांगले अनुभव आहेत. त्यांना बरेच इच्छू होते, द्या बरेच होते. त्यांच्याकडे आहेत तिथंच. बोला परब सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. परब सरांचा एक्सपिरियन्स घेतला ना, मी तुम्हाला सांगते की अमेझिंग एक्सपिरियन्स आहेत. म्हणजे जेव्हा आम्ही ऐकलो त्यावेळेला एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, स्वतःचा अभ्यास आणि या सगळ्या गोष्टींमधनं खरंच परब सरांचा एक्सपिरियन्स आहे का, एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स. कंटिन्यू परब सर. मी 7-8 पर्यंत एकदम माझं सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. कॅन्सर झाल्यानंतर जी ट्रीटमेंट घेतली मी, म्हणजे त्यामध्ये रेडिएशन आणि किमोथेरपी, त्याचा माझ्या शरीरावर भयंकर परिणाम झाला. म्हणजे मला ते हॉरिबलच, आता सांगायला काय हे होत नाही, पण जाणीव होते की अरे बापरे, कोणत्या अनुभवातून आपण गेलो. माझे सेन्सेशन लॉसेस झाले, म्हणजे एक व्हर्टिब्रेला मार बसला रेडिएशनचा, आणि सेन्सेशन लॉसेस पोटापासून, म्हणजे युरिन, स्टूल्स आणि पाय दोन्ही. म्हणजे मी एक चंद्रावर चालायचो एक 5-7 महिने तरी. म्हणजे मला खालीच समजायचं नाही, अजिबातच समजायचं नाही की मी चालतोय की काय करतोय नेमकं. जरा कुठे धक्का लागला की मी हालायचो अक्षरशः. त्यातून मी बाहेर पडलो थोडं बऱ्यापैकी, बरेच प्रयत्न केले मी, पण तरी पण सेन्सेशन लॉसेसचा विषय होताच. आणि मधल्या पिरियड मध्ये माझ्या शरीरावर बरेच म्हणजे 11-12च्या नंतर माझ्या शरीरावर बरेच चट्टे आले, काळे. त्या रेडिएशनच्याच प्रॉब्लेम मध्ये झालेले होते ते. आणि ते दळदळीतपणा असतो जो त्वचेवर, तसा तो वरचा भाग पूर्ण, म्हणजे मला ते चामडी दाखवायला लाज वाटायची अशी. प्रत्येक जण विचारते काय झालंय म्हणून. आणि त्याच दरम्यान मला 11-12च्या दरम्यान मला डायबिटीस सुरू झाला, थायरॉइडचा सुद्धा प्रॉब्लेम सुरू झाला. पण आज मी आता उमामा आणि मी दोघांनी एकत्रच सुरू केले, आता वर्ष होऊन गेलं. पण डायबिटीस माझा आता एकदम नॉर्मल आहे. 60ची गोळी 30 वर आहे आलेली. डॉक्टर म्हणाले बंद करू नका. मी बंद करून पण पाहिली स्वतः 1-2 दिवस, आणि परत मी चेक केलं तर डायबिटीस नॉर्मल होता माझा, सकाळ संध्याकाळ, म्हणजे बिफोर आणि आफ्टर मील. पण डॉक्टर म्हणाले बंद करू नका, त्यामुळे मी चालू ठेवलेली आहे. थायरॉइडची 75 मिलीग्रामची मी 50 मिलीग्राम केलेली आहे गोळी, सरनी सांगितल्याप्रमाणे, डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे. पण सर्व नॉर्मल आहेत माझे हे दोन्ही इश्यू. आणि त्वचेवरचा जो हे होता, ब्लॅकिश होता पूर्ण, तो आता नॉर्मलच्या रेंजच्या जवळपास आलेला आहे. मला चालताना वगैरे त्रास व्हायचा खूपच, अंग जडत्व असायचं. ह्या वर्षभरात माझं 10 किलो वजन कमी झालं. आता कालच्या दोन्ही मॅरेथॉन मी अटेंड केल्यात. 10 वजनाचं आता म्हणजे ते रेग्युलर झाल्यासारखं झालेलं आहे, म्हणजे त्याच्या खाली जात नाही की काय असं आहे. 64 किलोग्राम आता वजन आहे माझं. आता नॉर्मल वाटतंय मला. आणि चालताना सुद्धा एकदम इझिनेस, म्हणजे हलकं शरीर असल्यामुळे जरा चालायला पण बरं वाटतंय. जिने चढताना जो त्रास होता तो सुद्धा खूप कमी झाला आता. सहज चालतो मी, म्हणजे उड्या मारतच चालतो आता मी जिने. सेन्सेशन मध्ये किती फरक पडला सर? कशात? सेन्सेशन जे कमी होतं ना पायाकडचं. हा हा हा, त्याचा अंदाज तरी पण 20% फरक पडलाय नक्की मला तो. येस. तो माझा तेव्हा जो होता तो 80%च्या आसपास लॉसेस होते. मी बरेच रिकव्हरी करून 60%वर आणले होते. 50%च्या खाली आलेले होते, बऱ्यापैकी आलेले होते. ओके, एकदम. कारण कसं असतं की अजून आता तुम्ही म्हटलं ना हाईट किती आहे परब सर? 163 आहे. आता नाही जाणार ना खाली, आता तुम्ही केलं ना तरी पण. आता पण ऍक्च्युली काम
64 मला पुरेसं वाटतंय, म्हणजे मी एकदम व्यवस्थित वाटतं मला ते. येस, कारण कसं होतं की जेव्हा आपण आपल्याला पाहिजे असतं पण ऍक्च्युली आपण स्वतःवर काम करायला लागलाय तर आता तुमचं फॅट लॉस चालू झालाय, मसल गेनिंग चालू होतं, फ्रेश एनर्जेटिक तुम्हाला जे जे रिझल्ट पाहिजे आहेत ना हे होतात. कारण कॅन्सरची ट्रीटमेंट त्याच्यामुळे होणारा मसल लॉस हा जरी आपण भरून काढत थांबलो तरी पण खूप फरक पडतो. कॅन्सर सारखा भयानक आजार, त्याच्यामध्ये झालेली शरीराची पडझड आणि नॉर्मल रुटीन आपण जे आपलं जे रुटीन आहे त्याच गोष्टी करत राहिलो तर त्या गोष्टी करताना जर शरीराला चॅलेंज असतील तर रिकव्हरीला साठी स्पेशल प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि या दोघांनी पण एका वेळेला स्वतःवर काम केलंय. वेटचा रिझल्ट, एनर्जीचा रिझल्ट, या जे सगळे चॅलेंजेस असतात ना, खरंच जर पायाला सेन्सेशन नसेल आणि चालायला लागले तर ते गादीवर चालल्यासारखं होतं. म्हणजे ते खालच्या बाजूला काहीच नाहीये, बॉलच असल्यासारखं असतं आणि आपल्याला असं वाटतं की काहीच नाही कळत आहे. एवढा क्लास एक्सपिरियन्स दोघांनी पण काढलाय बरं का. दोघांचं पण एकमेकाला सपोर्ट आहे. ज्यावेळेला घरात दोघं काम करायला लागतो एकमेकांवर त्यावेळेला जरा सपोर्टिव्ह होतं. नाहीतर बायको इकडं पोह्याला फोडणी घालत नाही ना गरम गरम. नवरा करायला लागलाय, मी पोहे खायला लागले, असला काही प्रकारच नाहीये. आणि त्यामुळे हे दोघं करायला लागले तर एकदम भारी एकमेकांचा खूप छान सपोर्ट मिळतो. चलो, पूर्ण फॅमिलीसाठी 3 मुलं आणि पती पत्नी. नक्की ना. कारण काय असतं, ज्या वेळेला आपली हेल्थ खराब होते ना त्यावेळेला पहिलं महत्व हेल्थचं कळतं. मग जशी स्वतःची हेल्थ आहे तशीच माझ्या नवऱ्याची हेल्थ आहे, तशीच माझ्या मुलांची हेल्थ आहे, आपल्या आजूबाजूच्या लोकांना. जोपर्यंत खरंच मी तुम्हाला सांगते, परब सर ज्या चॅलेंज मधनं गेले त्या चॅलेंज मधनं मी पण गेले. आज प्रायोरिटी म्हणाल ना, माझ्या लाईफ मधली फर्स्ट प्रायोरिटी हेल्थ आहे, नंतर बाकीच्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी अनुभवले त्या लोकांनी, त्यामुळं त्यांचं डिवोटेड स्वतःवर काम करायला लागलेत. कारण एक वेळ अशी येते की तिथं पैसा महत्वाचा आहे बर का, पण पैसा काम नाही करत. तिथं काम करतं तुमचं शरीरच तुमच्यासाठी. आणि त्यामुळे शरीराला पहिला प्रायोरिटी, हेल्थला पहिला प्रायोरिटी. आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण आपल्यावर काम करायला लागलोय, आपण ऐकायला लागलोय, आपण काहीतरी हालचाली करायला लागलोय, डोक्यात चांगले विचार घ्यायला लागलोय. ह्या गोष्टीच महत्वाच्या आहेत की याच्यासाठीच लोक वेळ देत नाही. आपण किती लोकांना सांगतो तरी पण लोक ऐकत नाहीत. कारण का माहितीये का, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना फर्स्ट एक काही कुठंच कुणाला दणका लागलेला नाहीये आणि मग ते स्वतःला तेवढ्या प्रायोरिटीनं काम करत नाहीये. त्याचं दुःख नाहीये, त्याचंही नाहीये. आपण कंटिन्यू सांगतच राहायचंय लोकांना, जाऊन प्रॉब्लेम म्हणून आधी प्रयत्न करायचा. कारण प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर जर तुम्ही आता परब सरांचं बघितलं, डायबिटीसचा रिझल्ट किंवा थायरॉइडचा रिझल्ट, त्याच्यानंतर सेन्सेशन लॉस, एवढे चॅलेंज एकाला एक येत जातात ना. आणि ह्याची रिकव्हरी खूप स्लो होते बर का, फास्ट नाही होत. कारण याची रिकव्हरी खूप स्लो असते. म्हणजे मी अनुभवते परब सर म्हणून सांगते. म्हणजे कॅल्शियम डेफिशियन्सी जी आहे ना, मी तर इतकं प्रामाणिकपणे काम करत असते, पण मला माझ्यातले जे जे बदल पाहिजे ते तेवढे जर मिळत नाहीये, त्याचं एक कारण आहे की एवढ्या डेफिशियन्सीज आहेत आपल्यामध्ये. त्याची रिकव्हरी स्लोच होणार आहे. ते स्वीकारलं, त्याच्यावर काम करणं सातत्यानं, हे आपलं काम आहे. चलो जोरदार क्लॅप करू आपण परब सरांसाठी, परब ताईंसाठी.